गवारीच्या शेंगाची भाजी ही विविध भागांमध्ये विविध प्रकारे बनवल्या जाते। आज आपण अगदी पटकन बनणारी साधी सोपी कांदा टोमॅटो घालून आणि कमी मसाले वापरून पण अगदी चविष्ट अशी गवारीची सुकी भाजी कशी करायची ते बघणार आहोत। अशा प्रकारे एकदा करून बघा, सर्वच जण अगदी आवडीने खातील। मुलांच्या डब्यासाठी पण ही तुम्ही देऊ शकता। मी इथे गवारच्या शेंगा घेतल्या, एक पाव स्वच्छ धुवून घेतल्या आणि कोरड्या करून घेतल्या। हे बघा, छान कोवळ्या कोवळ्या शेंगा घ्यायच्या, अशा एकदम जाड्या पण येतात कुठल्या, ते एकदम जाड्या नाही घ्यायच्या, त्याला जास्त असे रेषे असतात। आता आपल्याला शेंगा अशा प्रकारे तोडून घ्यायच्या, हे काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे तोडायच्या। हे दोन भाग असे काढून घ्यायचे। हे बघा, इथे कोवळ्या शेंगा असल्यामुळे याला असं धागा येत नाही आणि जरड असल्या तर धागा येतो। आता हे बघा, ही एक जाडी शेंगा आहे, तर याला असं तोडलं की हे बघा असे धागे निघतात। हे जर आपण कापून जर घेतलं तर ते धागे भाजीत जातात, मग ते दाताखाली चांगलं वाटत नाही, कडक लागतात, म्हणून अशा तोडून घ्यायचे शक्यतो हाताने। हे बघा, अशा प्रकारे हे असे एवढे धागे निघतात जाड असल्या तर। आता आपण अशा प्रकारे सगळ्या शेंगा तोडून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे मी एक छोट्या शेंगाचे दोन तुकडे वगैरे असे छोटे छोटे सगळ्या शेंगा तोडून घेतल्या आणि त्यातल्या रेषा वगैरे सगळ्या काढून घेतल्या। आपण आज एकदम सुकी साधी सोपी भाजी बघणार आहोत गवारच्या शेंगाची। इथे एक पॅन घेतलाय, आता आपण त्यात तेल घालूया, गरम करायला ठेवलंय। आता हे बघा, आपलं तेल गरम झालंय, मी अर्धा चम्मच मोहरी घालते, अर्धा चम्मच जिरं, हे व्यवस्थित तडतडू द्यायचं तर आपली फोडणी खमंग बसते। हिंग घालते। आता मी इथे एक कांदा घेतलाय, असा लांब लांब कापून घेतलाय, ते घालते। कांदा परतून घ्यायचा एक मिनिट व्यवस्थित। हे बघा, एक 2 मिनिट छान व्यवस्थित कांदा परतून घेतलाय, थोडा कलर बदल झालाय। आता आपण या सुके मसाले घालूया। एक पाव चम्मच हळद घालते, एक चम्मच लाल तिखट, थोडा पाव चम्मच धनिया पावडर आणि पाव चम्मच जिरा पावडर। याला एक जास्त मसाले वापरायची जरूरत नाही आहे, हे आपलं साधी सोपी लंच बॉक्सला, मुलांच्या बॉक्सला वगैरे देऊ शकतो आपण, पण एकदम चविष्ट बनते। गवारच्या शेंगाला त्याची एक चव असते, त्यामुळे जास्त गरम मसाला वगैरे वापरायचा नाही ही सुकी भाजी असल्यामुळे। आणि इथे मी आलं लसूण पेस्ट पण नाही वापरली आहे। आता बघा, 1 मिनिट आपले मसाले परतून झाले। इथे मी थोडी कोथिंबीर घालते आणि इथे मी 2 टोमॅटो घेतले, कापून घेतले, ते घालते। आता मी इथे मीठ घालून घेते, कारण की आपले टोमॅटो व्यवस्थित शिजले जातात मीठ घातल्याने। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून याला टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचे। सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। हे बघा, 2 मिनिट झाले, आपला मसाला सगळे व्यवस्थित मिक्स झाले आणि टोमॅटो पण शिजला गेला। आता हे जे शेंगा आहे ना त्या घालते। याचे कांदा टोमॅटोचं पाणी सुटलेलं असतं ना, त्यातच ह्या शिजतात, त्या कोवळ्या आहे म्हणून। जर थोड्या जाड्या शेंगा असल्या तर थोडं पाणी घालावं लागतं, वाफ काढून घेऊया। एक 5 मिनिट तरी लागतात शेंगा शिजायला। हे बघा, एकूण 2-3 मिनिट झालंय, आपल्या शेंगाला आता थोडी वाफ आली आहे, पण याला पाणी पूर्ण आटलंय, अजून शिजायचे आहे शेंगा। हे बघा, अजून वेळ लागणार, म्हणून मी थोडं पाणी घालते। आता 2 चम्मच, जास्त नाही घालायचं। मिक्स करून घेते आणि अजून याला शिजून घ्यायच्या पुढे। ह्या शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो। हे बघा, आता आपली भाजी पाणी पण पूर्ण आटला गेलंय आणि शेंगा पण व्यवस्थित शिजल्या गेल्या। हे बघा, चम्मचनी अशा तुटल्या जातात, म्हणजे आपल्या शेंगा शिजल्या गेल्या। आता मी इथे 2 चम्मच शेंगदाण्याचं पावडर टाकते। शेंगदाणे भाजून त्याची जाडसर पावडर करून घेतलंय। हे तुम्ही कमी जास्त करू शकता, कुणाला जास्त आवडते तर जास्त घातलं तरी चालेल। आता शेंगदाण्याचं पावडर टाकून फक्त 1 मिनिट वाफ काढायची, कारण आपल्या शेंगा शिजलेल्याच आहे। हे थोडं पावडर व्यवस्थित त्याला कोटिंग झालं पाहिजे, तर आपली भाजी तयार आहे।
हे बघा 1 मिनिट झालाय, मी गॅस आता बंद केलाय। आपली भाजी आता व्यवस्थित झाली आहे बघा, छान तेल पण सुटलंय व्यवस्थित, सगळे मसाले पण व्यवस्थित झाले। हे एकदम साधी सोपी भाजी आहे, पटकन बनते, जास्त मसाले पण नको, टिफिन साठी मुलांच्या बॉक्स साठी एकदम व्यवस्थित आहे। मी एकदा नक्की करून बघा। आता बघा कोथिंबीर घालते। हे बघा अतिशय साधी सोपी अशी पण रुचकर अशी आपली गवारच्या शेंगाची भाजी आता खायला तयार आहे। माझी ही गवारच्या शेंगाच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।